आणि एवढं पवित्र असलेलं श्रद्धास्थान हे आमच्या ताब्यात नाही. तथागत गौतम बुद्धांचा बोधगया अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे. बोधगया अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे. बिहार सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचा धिक्कार असो, बिहार सरकारचा धिक्कार असो, बिहार सरकारचा धिक्कार असो. बोधगया अतिक्रमण मुक्त झालंच पाहिजे. बीटी कलम 1949 कायदा रद्द झालाच पाहिजे. काय मागण्या आहेत सर? हे नेमकं आंदोलन फक्त आमच्या दोनच मागण्या आहेत. जे ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमाला, आणि जिथून ज्या ठिकाणाहून बुद्धाचा जन्म झाला त्या ठिकाणाला गया या ठिकाणचं ते स्थळ आहे. त्यापासूनच तेव्हापासून त्या स्थळाला बुद्धगया असं म्हटलं जातं. आणि हे जे बुद्धगया आहे, या बुद्धगया ते बुद्ध महाविहार जे आहे ते महाविहार मुक्त करावं. कारण त्या ठिकाणी 1949 ला तत्कालीन जे बिहार सरकार होतं त्या बिहार सरकारने एक मंदिर कायदा तयार केलेला होता. वास्तविक पाहता हे बुद्ध विहार आहे, मंदिराचा कायदा विहाराला लागू होत नाही. परंतु तत्कालीन बिहार सरकारनं मंदिर कायदा ह्या विहाराला लागू केला आणि त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी केल्या गेल्या की ते जे तथागत भगवान बुद्धाचं महाविहार आहे ते महाविहार पुन्हा सर्व त्या महाविहाराची सूत्र हिंदूंच्या ताब्यात राहावीत, पंड्यांच्या ताब्यात राहावीत, या दृष्टीने तो कायदा तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 9 सदस्य तत्कालीन बिहार सरकारनं निर्माण केले, 9 पदं, आणि त्या 9 सदस्यामध्ये 4 हिंदूंचे लोक असतील, 4 बौद्धांचे लोक असतील आणि एक 9वी व्यक्ती असेल ती त्या जिल्ह्याचे कलेक्टर असतील. आणि ते कलेक्टर त्या कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. आणि जर कलेक्टर दुसऱ्या समाजाचा असेल, गैर हिंदू असेल, म्हणजे हिंदूच्या व्यतिरिक्त जैन असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, असा जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून आला असेल तर त्या कलेक्टरला त्या कमिटीचा अध्यक्ष होण्याचा अधिकार नाही. मग अधिकार कुणाला आहे तर याच 4 किंवा इतर व्यक्ती हिंदू समाजाचाच एक व्यक्ती तयार करणार आणि त्या ठिकाणी त्याला अध्यक्ष म्हणून ठेवणार. म्हणजे असा कायदा केला की काही झालं तरी 5 मतं हिंदूंची राहतील आणि 4 मतं बौद्धांची राहतील. हा कायदा तथागत भगवान बुद्धाच्या महाबोधी महाविहाराच्या विरुद्ध आहे. हा मंदिर कायदा असेल आम्हाला मान्य आहे, परंतु विहार कायदा नाही. म्हणून तो कायदा प्रथम रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे. आणि तो जर कायदा रद्द झाला तर त्या ठिकाणी जे ब्राह्मणांचं वर्चस्व आहे, पंड्यांचं वर्चस्व आहे, ते वर्चस्व कमी होईल. त्यांना बाहेर काढण्याचा आमचा मानस आहे. आणि ते लोक जर बाहेर निघाले तर त्या ठिकाणी जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्र जे आहेत त्या बौद्ध राष्ट्रांचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण होईल. ही पहिली मागणी आहे. आज धाराशिव शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व सकल बौद्ध समाजाच्या वतीने मागच्या जवळपास 15 दिवसापासून बिहार येथील बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनाचा जो लढा चालू आहे, या लढ्यास संबंध भारत आणि विश्वातून पाठिंबा देण्यात येत आहे. या लढ्यास धाराशिव शहरातून सुद्धा हा पाठिंबा देण्यासाठी या आजच्या 1 दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता या आंदोलनाच्या माध्यमातून संबंध देशभरातून दोनच मागण्या प्रामुख्याने आहेत. एक पहिली मागणी अशी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार 1949 कायदा रद्द करा. आणि दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की बुद्धगया महाबोधी महाविहाराचे सर्व व्यवस्थापन प्रबंधन हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. कारण या सर्व गोष्टीसाठी भारताच्या संविधानातील आर्टिकल 13चं उल्लंघन आतापर्यंत 1949च्या कायद्यानं करण्यात आलेलं आहे. नंबर 2, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भारताच्या संविधानातील आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 प्रमाणे ती बौद्धांची संपत्ती आहे. ही अनेक प्रतिका आणि अनेक हजारो पुराव्याच्या माध्यमातून ते वारंवार सिद्ध झालेलं आहे. तरी सुद्धा केवळ बौद्धांचं या ठिकाणी अस्तित्व असू नये, बौद्धांची संपत्ती या ठिकाणी असू नये, हा
एक द्वेषपूर्ण हेतू समोर ठेवून बिहार सरकारनं मागच्या जवळपास 81 वर्षाखाली हा कायदा केला आणि बौद्धांची जी संपत्ती आहे, बौद्धांची जी प्रतीक आहेत, बौद्धांचा जो इतिहास आहे, तो इतिहास एक हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू तत्वज्ञानामध्ये विलीन करण्याचं प्रचंड मोठं षडयंत्र मागच्या कित्येक वर्षापासून राबवलेलं आहे. तर हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व बौद्ध भिक्खू, विश्वातील बौद्ध समाज, विश्वातील बौद्ध अभ्यासक आणि भारतातील तमाम धार्मिक संस्था, सामाजिक संस्था व इतर सर्व संस्था आज या ठिकाणी भारत बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालवून तथागताचं जन्मभूमी, तथागताची ज्ञानप्राप्ती असलेली भूमी, ही भूमी मुक्त करण्यासाठी हे आंदोलन राबविण्यात येत आहे.